रत्नागिरी जिल्ह्यातील खेडच्या जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आला आणि खेडच्या बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं। तब्बल 15 तास खेडची बाजारपेठ पुराच्या पाण्याखाली होती। आज पूर ओसरलाय, मात्र सगळं होत्याचं नव्हतं झालंय। पुराचे पाणी ओसरले, मात्र गाळ तसाच दुकानांमध्ये पाहायला मिळतोय। आज सकाळपासूनच खेडच्या व्यापाऱ्यांची आपल्या दुकानात साठलेला गाळ आणि पुराच्या पाण्यामुळे दुकानातील खराब झालेला माल साफ करण्यासाठी लगबग सुरू होती। खेड नगरपालिकेने अग्निशामक दलाच्या मदतीने दुकानातील गाळ प्रेशरनं साफ करायला सुरुवात देखील केली। लाखो रुपयांचं नुकसान व्यापाऱ्यांचं झालं असून अचानक भरलेल्या पुराच्या पाण्यामुळे खेडमधील व्यापाऱ्यांचे अतोनात हाल झालेले पाहायला मिळाले। सन 2005, 2008, 2020, 2021, 2023 आणि त्यानंतर 2024ला पुन्हा एकदा खेड शहर पाण्याखाली गेलं। महाड येथील सावित्री नदीचा गाळ काढला गेला, चिपळूणच्या वाशिष्ठीचा गाळ काढला गेला, मात्र खेडच्या जगबुडी नदीचा गाळ का काढला जात नाही असा प्रश्न आता नागरिकांना पडलाय। प्रशासनाकडून नदीचा गाळ काढायला 2 कोटी रुपये मंजूर केले, मात्र पावसाळ्याच्या तोंडावरती कामाला सुरुवात करून केवळ कागदी घोडे नाचवल्यासारखा प्रकार करण्यात आला। केवळ 2 कोटी रुपयात गाळ काढला जाईल का असाही प्रश्न आता नागरिकांना पडलाय। कोणत्याही प्रकारे स्थानिक लोकांना हाताशी धरून त्यांच्याशी संगनमत करून जगबुडी नदीची भौगोलिक परिस्थितीची माहिती घेऊन खरं तर शासनाने गाळ काढण्याचं काम हाती घ्यायला हवं होतं, मात्र तसं न करता कुठेतरी गाळ उपसत काम केले जात असल्याचं सध्या समोर आलं होतं। मात्र त्याचाच फटका आता खेडवासियांना पुराच्या माध्यमातून सोसावा लागतोय। खेड शहरातील पूर परिस्थितीनंतर खेड शहरातील व्यापारी व नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत। आज खेड शहरामध्ये जे पुराचं पाणी घुसतंय याला निव्वळ प्रशासनच याला जबाबदार आहे। कारण ज्यावेळी हे गाळ काढत होते त्यावेळी आम्ही त्याला फक्त म्हणजे मे महिन्याच्या एंडला त्यांनी गाळ काढला, त्याच्यामुळे गाळ काही निघू शकला नाही व फक्त 2 डंपर आणि 1 पोकळण फक्त लावण्यात आला। लोकांना फक्त म्हणजे लोकांची दिशाभूल फक्त शहरवाशांची यांनी केलेली आहे प्रशासनाने, आणि जिथे गाळ काढायचा होता तिथे गाळ काढलेला नाही। जे म्हणजे खारीपासनं त्या साईडला जो गाळ जमा झालेला आहे तो मेन काढायला पाहिजे होता, तो न काढता फक्त मटण मार्केटचे इथलीच फक्त वाळू फक्त उपसली गेलेली आहे। तेव्हा आम्ही त्यांना अडवायला गेलो, पण ते म्हणायला लागले आम्ही आणखीन JCB वगैरे आणून अजून काढू, परंतु ते काही झालं नाही। आणि फक्त 7 दिवसामध्ये काय गाळ निघणार, फक्त 2 कोटी हे जनतेचे फक्त यांनी पाण्यात प्रशासनाने घालवलेले आहेत। यामुळे जगबुडी नदीतला जर पूर्ण गाळ काढला तर हे वर्षानुवर्षे जे खेड शहराला शहरवासियांना जो पाण्याचा पावसाचं जे पाणी शहरामध्ये घुसतं ते होणारे कमी होईल, याची शासनाने दखल घ्यावी। आपण जर बघितलं तर गेले कित्येक वर्ष खेडवासियांच्या नशिबी हे पुराचं पाणी आहे। आता 21 नंतर गेल्या वर्षी 23ला सुद्धा पाणी असं आलं, 24ला पण आज पाणी आलं। 23च्या पेक्षा 1 फूटभर पाणी जास्त होतं ह्या वेळेस। गाळाचा जो प्रश्न आहे तो कित्येक वर्ष आपण खेडवासी या ठिकाणी पाठपुरावा करत आहोत, आणि ह्यावर्षी त्या गाळ्याच्या काहीतरी काम चालू पण झालं। पण आपल्याला ज्या पॉईंट त्यांना सर्वे करायला हवे होते किंवा जिथून पाणी झटकन जाऊ शकते अशा ठिकाणचे पॉईंट सर्वे करून त्यांना थोडंसं जर त्यांनी तिथलं काम जर केलं असतं तर कदाचित थोडासा फरक पडला असता। आता ज्या ठिकाणी आपण काम केलेलं होतं गाळ काढण्याचं, तो ऑलरेडी तिथली मिनिमम लेवलच आहे, तिथं अजून खोदून तिथलं गाळ काढण्याचं काय त्याच्यामध्ये प्रश्न नव्हता। हे आम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या त्यांच्याजवळ इरिगेशनजवळ बोलत होतो, पण अगदी पावसाच्या तोंडावर त्यांनी तो काम चालू केला आणि त्यांना ते फक्त मला वाटतं हे करायचंच होतं, दाखवायचं होतं की बा काम चालू झाला म्हणून तेवढंच त्यांनी काम केलं। पण आता पुढं ते काम होईल आणि ते चांगल्या नियोजनाने करतील, जेणेकरून त्याचा उपयोग होईल आणि खेडवासियांना ह्या पुरातून मुक्ती भेटेल। आता आपण जर बघितलं तर चिपळूणला सुद्धा पाऊस पडला, पण यावेळेस चिपळूणला खूप कमी पाणी आलं, नाहीच्या बरोबर आलं।
तर असंच इथं थोडंसं प्रशासनाने लोकप्रतिनिधी जर लक्ष दिलं तर खेडवासियांना सुद्धा मला वाटतं आपण पुरातून मुक्ती करू शकतो असं मला वाटतं. मी प्रशासनाकडून अपेक्षा अशी करतो की बाबा हे फ्लड इफेक्टेड एरियाज आहेत, ज्याच्यामध्ये पाणी जास्त जिथं भरतो आणि लवकर भरतो, अशा ठिकाणी जी डिझास्टर मॅनेजमेंट किंवा आपत्ती व्यवस्थापनाची जी व्यवस्था असली पाहिजे, उदाहरणार्थ बोट असेल, रोप असतील, जॅकेट्स असतील, लाईफ जॅकेट किंवा बोया असतील, ह्या एक मुबलकप्रमाणे इथं अवेलेबल पाहिजेत. थोडंसं त्याच्यामध्ये नगरपालिका थोडंसं आकडता हात ठेवतं आणि रोप आणि जॅकेट मला वाटतं त्यांनी 3-4 दिला होता, बोया 2 दिले होते. बोट जी दिली होती ती संपूर्णपणे नारुस्त अशी बोट होती. मी कालच त्याच्यावर व्हिडिओसुद्धा टाकला होता. त्या बोटीने आपण कोणाचा रेस्क्यू करू शकत नाही, कारण त्या बोटीत जर आपण गेलो ना तर आपण पण बुडू आणि ते समोरवालेसुद्धा हे होऊ शकतात. तर त्याच्यावर आमचं असं म्हणणं आहे की बाबा आपली नगरपालिकेच्या माध्यमातून 2 नाही 3 तरी बोटी आपण, ज्याला स्पीड बोट बनतात, त्या स्पीड बोट आपल्याला लोकांना अवेलेबल करून दिलं पाहिजेत. तुम्हाला आपल्याकडे मॅनपॉवर आहे, आपल्याकडं लोक मदत करायला तयार आहेत. फक्त ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जर नगरपालिकेने प्रोव्हाइड करून दिला तर आपण अजून चांगल्या रीते काम करू शकू. आत्ताच मला वाटतं पंचनामासाठी लोक आलेली आहेत. 2021 सालीसुद्धा अशा प्रकारे ताबडतोब पंचनामा तर केलं गेलं होतं. प्रश्न काय आहे की कित्येक घरामध्ये 2-2, 3-3 कुटुंब राहतात, ज्यांच्या आमचं असं म्हणणं होतं त्यावेळेस की ज्यांचे राशन कार्ड वेगळे आहेत, जो कुटुंब वेगळाच राहतो आहे त्याला एक घर म्हणून तुम्ही कन्सिडर न करता त्याला 3 कुटुंब कन्सिडर करून त्यांची पंचनामा आहेत तशा प्रकारे करण्यात यावे. आत्ता आम्ही त्यांच्या कर्मचाऱ्यांशी, तहसीलदारांच्या बोललो, ते गोष्ट ऐकायला तयार नाही. मी परत एकदा तहसीलदारांना, प्रशासनाला, लोकप्रतिनिधीला आवाहन करतो की बाबा ज्यांचं नुकसान झालं आहे, एका घरामध्ये 2-2 कुटुंब राहतात, तुम्ही एक घर कन्सिडर करून 5-6 हजाराची जी त्यांची मदत देईल त्या मदतीचा म्हणजे फारसा उपयोग होणार नाही. तर त्या प्रत्येक कुटुंबाला त्याची मदत पोचावी अशा प्रकारे आपण त्यांना आदेश देण्यात यावे अशी आमची विनंती आहे. ह्या वर्षी शासनाने गाळ मंजूर करायचं मान्य केलं होतं आणि त्याप्रमाणे आपली प्रोसिजर चालू केली होती. पण ती प्रोसिजर ही जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा मेच्या शेवटच्या आठवड्यात चालू झाली. आमचं म्हणणं आहे की जर पुढच्या वेळेस जेव्हा जानेवारी लागेल किंवा ऑक्टोबर जानेवारी जेव्हा लागेल तेव्हा त्यांनी गाळ काढावा. आमच्या भावनांशी कृपया प्रशासनाने खेळू नये किंवा दिखावा करू नये की आम्ही गाळ काढतो आहे. तर माझं सर्व राजकीय पक्षांना किंवा सर्व राजकीय पक्षांना माझं एकच मागणं आहे त्यांच्याकडे की त्यांनी जातीने लक्ष घालून प्रशासनाकडून हे सदरचं कार्य करून घ्यावं. खेड आणि पूर हे सध्या समीकरणच चालू आहे. दरवर्षी पूर भरतो, दरवर्षी व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. शासन काय करतं की त्याचा पंचनामा करतं. पण गेल्या वर्षी 24 जुलैला जे पाणी भरलं होतं, शासनाने प्रत्येकाला मंजूर केलेले पैसे किंवा मंजूर केलेला निधी अजूनसुद्धा यावर्षी, आत्ता ही तारीख आली 14, गेल्या वर्षी 24 तारखेला पाणी भरलं होतं जुलैला, यावर्षी 14 जुलैला पाणी भरलं. गेल्या वर्षी 24 जुलैला पंचनामा करूनसुद्धा अजूनही शासनाचे पैसे व्यापाऱ्यांपर्यंत पोचले नाहीत. तर माझी कळकळीची विनंती आहे शासनाला की त्यांनी ताबडतोब गेल्या वर्षीचे पंचनामाचे पैसे ताबडतोब प्रत्येक व्यापाऱ्याच्या खात्यामध्ये टाकावेत, असे सर्व खेडवासियांची विनंती आहे. खेडवासियांच्या भावनांशी शासनाने खेळू नये हीच माझी नम्र विनंती. हा गाळ शासनाने साधारणतः जानेवारी, फेब्रुवारी, मार्चच्या दरम्यान काढायला पाहिजे होता. सदरचा गाळ चुकीच्या वेळेत काढला गेला. पावसाला 8 ते 10 दिवस असताना तो गाळ काढला गेला. त्याच्यामुळे काय होतं आहे की व्यावसायिकांना तो गाळ न काढल्यामुळे दरवर्षी पाण्याचा फटका बसतो आहे. प्रशासन खरोखर आमच्या व्यावसायिकांशी खेळतं आहे की दिखावा करतो आहे हेच नक्की काय कळत नाही आम्हाला. प्रशासनाने जर खरोखर गाळ काढून व्यावसायिकांना सुरक्षित बनवायचं होतं तर परत एकदा सांगतो की तो मेच्या आधी म्हणजे साधा जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यानी एक 10 ते 12 फूट जरी गाळ काढला असता वरच्या भरणा नाक्यापासून देवण्यापर्यंत, तर आज बाजारात कधीही पाण्याची परिस्थिती उद्भवणार नाही. त्याच्यानंतर शासन दरवर्षी आश्वासनं करतं आम्हाला की आम्ही तुम्हाला नदीची स्वच्छता करून देऊ, त्याचा फंड येतो.
तो फंड गेल्या वर्षी महापूर आला बाजारात. महापूर येऊन त्याची नुकसान भरपाई अजून कुठल्याही व्यावसायिकाला मिळाली नाही. काही अंशी लोकांना फक्त मिळाली काय, परंतु ज्यांनी गाळ काढायचं 1.5-2 कोटीचं टेंडर घेतलं त्यांचं बिल मात्र लगेच 8 दिवसात पास झालं. म्हणजे नक्की प्रशासनाचा उद्देश काय आहे? व्यावसायिकांना दिखावा करायचा आहे की व्यावसायिकांना दिखावा करून फक्त शासन आणि प्रशासन आमच्याशी खेळतं आहे? नक्की काय? 40 वर्षे या ठिकाणी आम्ही व्यापार निमित्ताने वावरत असतो आणि गेली 40 वर्षाच्या अनुभवाने मी सांगतो की दरवर्षी या खेड बाजारपेठेत पाणी भरलं नाही असं एखादंही वर्ष या ठिकाणी गेलेलं नाही. आणि 40 वर्षापूर्वीचा अनुभव सांगत असताना मला आठवतं की जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळीसुद्धा हीच पाण्याची किंबहुना याच्यापेक्षा कमी होती पाण्याची लेवल. परंतु आता जसजशी डेव्हलपमेंट होत जाते, जसजशी खर्चाचा निधी शासनाची मदत मिळत राहते, अशा प्रमाणात या पाण्याचं प्रमाण कमी होणं गरजेचं असताना या बाजारपेठेमध्ये गेली 40 वर्ष या संपूर्ण व्यापाऱ्यांना बाजारपेठेला पाणी भरून नुकसान होण्याचा त्रास हा कायम गेली 30 ते 40 वर्ष कायम आहे आमच्या माहितीप्रमाणे. याच्यामध्ये वास्तविक पाहता शासनाने खऱ्या अर्थाने याच्यावरती रिसर्च करून अभ्यास करून व्यापाऱ्यांना पाणी भरण्यापासून जो त्रास आहे तो कसा मुक्त करता येईल हे पाहणं खऱ्या अर्थानं गरजेचं होतं. परंतु शासन फक्त आश्वासन देतं, दरवर्षी काही ना काही थोडीशी रक्कम दिल्याचं भासवून कोट्यावधीचा जो निधी वास्तविक या जगबुडी नदीचा जो गाळ आहे तो खऱ्या अर्थानं काढला पाहिजे होता. गेली अनेक वर्षाची आमची मागणी आहे. दरवर्षी आमचे सन्माननीय मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, सगळे या ठिकाणी आश्वासनं देतात आणि गाळ काढला जाईल, यावर्षी संपूर्ण पाणी येणार नाही अशी आश्वासन या ठिकाणी संपूर्ण व्यापारी वर्गाला आश्वासित केलं जातं. परंतु त्याचा उपयोग आजही यावेळीसुद्धा जवळपास 2,80,00,000 रुपयाचा निधी या निमित्ताने गाळ काढण्यासाठी शासनाकडून उपलब्ध झालेला असताना केवळ 8 ते 10 दिवसात गाळ काढण्याचा जो प्रयत्न झाला आणि त्यामध्ये एवढ्या संपूर्ण गाळाचा निचरा झालेला नाही. आणि त्यामुळे आम्हाला वाटत होतं की यावर्षी गाळ काढला आहे असं जर म्हटलं जातं आहे तर यावर्षी पाणी येणार नाही. म्हणून बाजारपेठेतील सगळे व्यापारी निर्धास्त होते की यावेळी पाण्याचं त्रास आपल्याला होणार नाही. वास्तविक पाहता जो गाळ यावर्षी केवळ 10 दिवस अगोदर काढण्याची सुरुवात केली, एवढा निधी आलेला असताना, शासनाने योग्य ती मदत केलेली असताना जर तो निधी जानेवारी फेब्रुवारीमध्ये काढण्याची सुरुवात झाली असती आणि जूनपर्यंतच्या अखेरीपर्यंत जर जो काळ काढण्यात आला असता तर या शासनाने जो 3.25 कोटीचा जो निधी दिला त्याचा योग्य विनियोग झाला असता. त्यामुळे आज जी परिस्थिती मार्केटवरती ओढावलेली आहे ती यावेळी नक्की उद्भवली नसती अशी आमची सगळ्यांची खात्री आहे. परंतु शासनाने शासनाच्या पैशाचा अपव्यय करण्याचं काम या जगबुडीचा गाळ काढण्याच्या माध्यमातून झालेला आहे. त्याचा योग्य विनियोग संबंधित कॉन्ट्रॅक्टर असतील, संबंधित प्रशासकीय कामकाज करणारे लोक असतील, या लोकांकडून झालेला नाही. केवळ शो करण्यासाठीच हे सगळं दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा 3.25 कोटीचा चोराडा करण्याचं काम यावेळी प्रशासकीय कामकाजांकडून झालेलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. माझं नाव मुख्तार मुकादम, खेड सभा मस्जिद चौक. माझ्या इथं जे शॉप आहे गोशे बेकरी, आणि सध्याचं पाणी जे आलं ते एकदम स्पीडने आलं, एवढ्या फास्ट पाणी आलं की काही लोकांनी उचलून समजा हेल्प करून त्याचं सामान पण सध्या उचलून झालं. लोकांचं नुकसान तेवढं काय झालं नाही झालं तरी पण समजा उचलणं त्याच्यात तुटपुट होतो बरंचसं, पाण्याचा चिखल बिकल. आणि आता सध्या आम्हाला एवढं त्रास आहे या पाण्याचं की नेहमीचे गाल झालं खाली पण तो लेट झालं आणि आणखी काहीतरी प्रमाणे आणखी गाल खाली गेलं पाहिजे, खालून खाली करत आलं पाहिजे तर समजा पाण्याची थोडं पातळी कमी होईल. त्या याच्या मुलाने नारंगीची पण पातळी खाली गेली की ते आणखी इकडचा लोट तिकडं जातो तो कमी होईल. खेड शहराला सातत्यानं मोठ्या पुराचा फटका बसतो आहे. 2005, 2016, 2021 आणि आता 2024 सातत्यानं ह्या खेड शहरामध्ये व्यापारी पेठेमध्ये पाणी येतं आणि आमच्या व्यापारी बंधूंचं आणि नागरिकांचं नुकसान होतं. वारंवार ओरड करून, वारंवार शासन दरबारी पाठपुरावा करून
या नदीचा जगबुडी नदीचा गाळ काढावा अशा पद्धतीची भूमिका आमच्या इथल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी मांडली. हा गाळ प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे स्वयंसेवी संस्था असतील किंवा स्वतःहून कोण जर गाळ काढणारा व्यक्ती असतील तर अशा लोकांना परवानगी देऊन इथला गाळ त्यांनी स्वतःहून जर काढून नेला तर शासनाचा खर्च होणार नाही आणि म्हणून हा संपूर्ण गाळ निघून जावा. जसं चिपळूणला गाळ संपूर्णपणे काढला गेला, महाडला काढला गेला, तसा खेडचा हा गाळ काढला गेला नाही. ज्या पद्धतीने चिपळूण आणि महाडवाल्यांनी त्यांच्या बचाव समिती तयार केल्या तशाच पद्धतीच्या आम्ही खेडमध्ये सर्वपक्षीय खेड तालुका बचाव समिती अशा पद्धती समिती स्थापन करून शासन दरबारी आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि जास्तीचा निधी या गाळ काढण्यासंदर्भात आम्ही मागणी करणार आहोत. याची लवकरच आम्ही बैठक घेऊ आणि शासन दरबारी आम्ही मागणी करू की चिपळूणसारखा आणि महाडसारखा गाळ संपूर्णपणे साधारणतः 200-300 कोटी रुपये देऊन आमचा हा गाळ संपूर्ण मुक्त करावा. तरच आमच्या इथल्या व्यापाऱ्यांचं नुकसान थांबेल, नागरिकांचं नुकसान थांबेल. अन्यथा सातत्यानं आम्हाला नुकसानीला या ठिकाणी सामोरं जावं लागेल. मला विनंती आहे की या ठिकाणी प्रशासनाला ही दखल घ्यावी. आमच्या व्यापाऱ्यांचा एक दबावगट आम्ही या ठिकाणी तयार करू, आम्ही निवेदन देऊ, आम्ही आम्ही बसू, आम्ही उपोषणाला बसू. परंतु आम्हाला एकच सांगणं आहे की आमच्या या गाळ काढण्यासंदर्भात निधी शासनाने तात्काळ या ठिकाणी द्यावा अशी या ठिकाणी आम्हाला आपल्या माध्यमातून विनंती करतो. बघा, प्रशासन काम कसं करतं हे आपल्या डोळ्यासमोरती आहे. गाळ प्रचंड प्रमाणावरती आहे आणि मशिनरी कमी आहेत, परंतु ती मशिनरी वाढवता येईल, ते बळ वाढवता येईल. नुसतंच पावसाच्या तोंडावरती गाळ काढून चालणार नाही, ही निरंतर प्रक्रिया आहे. त्यामुळे सातत्याने जर 6 महिन्या हा जर गाळ आपण काढला तरच ही नदी मोकळी होईल, मोकळा श्वास घेईल आणि या ठिकाणी पाणी निघून जाईल. यासाठी खेड तालुका बचाव समितीची स्थापना करून शासनाकडे आम्ही मागणी करणार आहोत आणि जास्तीचा निधी आम्ही या ठिकाणी मंजूर करू आणि आमचं हे शहर गाळमुक्त करू अशा पद्धतीचं आमची ह्या ठिकाणी वाटचाल सुरू राहणार आहे. खरं तर गाळ हा विषय आहेच, पण कालचं जे पुराचं पाणी ज्या स्पीडला खेड शहरामध्ये घुसले त्याचं कारण देखील अनेक आहेत. काही नियोजनबद्ध काम होत नसल्याकारणाने ते झालेलं आहे. गाळ हा काढायला नक्कीच उशीर झालेला आहे हेही आम्हाला समजतं आहे आणि गाळ कुठल्या पद्धतीत काढायला पाहिजे त्या पद्धतीत काढला गेला नाही. त्याला पण कारणं अनेक आहेत. काही स्थानिक व्यापारी आहेत, त्यांच्याजवळ पण आम्ही 2 वर्षापूर्वी संपर्क साधला होता. माननीय केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेलजी हे खेडमध्ये आले होते, तेव्हा मी व्यापाऱ्यांजवळ संपर्क साधला होता आणि गाळ काढण्यासंदर्भात त्याच्याजवळ चर्चा केली होती मंत्री महोदयांजवळ, एक वेळी निश्चित केलेली. पण हाच जर गाळ 2 वर्षापूर्वी काढला गेला असता तर आज ही परिस्थिती खेडमध्ये नसती. पण काही कारणास्तव तो थांबला असेल विषय, व्यापाऱ्यांना वेळ नसेल भेटलेला, पण गाळ काढण्याचं काम चालू झालं आहे, पण ते खूप उशिरा चालू झालं आहे. खरं तर ह्या 2 टप्प्यामध्ये किंवा 3 टप्प्यामध्ये हा गाळ काढला जाईल असं ते सांगण्यात येतं आहे. पण गाळ काढण्याची जी पद्धत आहे तर व्यापाऱ्यांनाही विश्वासात घेतलं पाहिजे आणि स्थानिक लोकांनाही ते गाळ काढायची पद्धत ही चुकीच्या पद्धतीत, जिथं खडी आहे तर एक कॉर्नर आहे, जिथं दर्गा आहे, त्या दर्ग्याच्या कॉर्नरवरती प्रामुख्याने तिथला गाळ पहिला जर काढला गेला तर खेडमध्ये पूरस्थिती निर्माण होणार नाही. ह्याची प्रशासन आणि स्थानिक नेत्यांनी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटते. नदीचा गाळ हा कशा पद्धतीने काढला पाहिजे त्याची कुठलंही नियोजन यांचं नसल्यामुळं आज ही परिस्थिती झालेली आहे. आज जर हा गाळ खाली देवना म्हणून आहे तिथून जर तो गाळ काढला असता तर नक्कीच थोडंसं कुठंतरी पाणी हे थोडं फोर्सनी बाहेर गेलं असतं. पण आज तो पाणी आमच्या बाजारपेठेत आणि मोहल्ल्यामध्ये जाऊन प्रचंड आमचं नुकसान लोकांचं झालेलं आहे. आज पावसापूर्वी हा गाळ काढणं फार गरजेचं होतं, पण मे महिन्यामध्ये एंडिंगमध्ये फक्त 8 दिवस हा गाळ काढण्याचं काम केलं, तो पण एक JCB आणि 1-2-3 डंपर लावून. अशा परिस्थितीत कोट्यवधी रुपयाचा निधी हा प्रशासनाने दिला असताना, सरकारने दिला असताना का गाळ काढला नाही हेच आम्हाला काही कळत नाही. तेव्हा ह्या गाळ्याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे. खेड शहरामध्ये जेव्हा पूर आल्यानंतर सर्वात पहिले जर इफेक्टेड कुठला जर असेल तर हा आमचा मोहल्ला आहे. ह्या मोहल्ल्यामध्ये सर्वात पहिले पाणी येतो. आज तिथं जवळजवळ 150 ते 200 कुटुंब राहत असतात. आणि विशेष सांगायची गोष्ट म्हणजे अशी की प्रशासनाने जी होडी आपल्याला दिलेली आहे की आज जर तिथले कुटुंब जर त्यांना रेस्क्यू करायची असेल तर एक होडी व्यवस्थित त्यांनी देणं गरजेचं होते. पण ही जी होडी प्रशासनाने दिलेली आहे ती फुटकी आहे आणि त्या होडीची परिस्थिती बघा. अशा परिस्थितीमध्ये आमच्या मोहल्ल्यातल्या मुलांनी जवळजवळ 7 ते 8 कुटुंबांना त्या होडीतून त्यांना सुखरूप बाहेर काढली.
हा दुजाभाव प्रशासन आमच्यासोबत का करत आहे त्याचाच उलगडा आम्हाला होत नाही. आज जर बघायला गेलात तर नदीच्या किनारी असणारा हा आमचा मोहल्ला, ह्या मोहल्ल्यामध्ये आज एवढे कुटुंब राहत असताना ह्या पद्धतीने जर प्रशासन जर वागत असेल तर आम्ही जायचं कोणाकडं. आज तसंच ह्या गालाचा विषय आहे. आज गाल हा आमच्या नदीचा काढतोय बोलून अक्षरशः आम्हाला म्हणजे पाणी आमच्या तोंडाला फक्त हे केलं, कारण तो गाल काय उपसला गेला नाही. आणि दरवर्षी ह्या पुराचा त्रास जर जास्त कुठं होतो आहे तर ह्या आमच्या मोहल्ल्या परिसरामध्ये तसंच बाजारपेठेत. तेव्हा मी प्रशासनाला विनंती करेन की हा दुजाभाव थांबवा, नाहीतर अन्यथा आम्ही आंदोलन करू आणि प्रशासनाला याचा जाब विचारू. एवढंच 1-2 शब्द सांगतो आहे मी. खेड शहरामध्ये वर्षानुवर्षे इथे पूरपरिस्थिती उद्भवत असते. येथील भाग हा पूर्ण पाण्याखाली जात असतो. नागरिकांचं अतोनात नुकसान होत असतं, व्यापाऱ्यांचं नुकसान होत असतं. सर्व नागरिकांच्या व्यापाऱ्यांची एकच मागणी होती की जगबूड नदीचा गाळ काढण्यात यावा, जेणेकरून तिथे यावेळी पूरपरिस्थिती उद्भवणार नाही. मात्र पावसाच्या काही दिवसच आधी एक केविलवाडा प्रयत्न करून प्रशासनाने एक दिखावा सादर केला की आम्ही गाळ काढतो आहे, आणि असं दाखवलं गेलं की भरमसाठ रूपामध्ये किंवा भरमसाठ क्वांटिटीमध्ये गाळ काढला गेला आहे. परंतु जर तसं झालं असतं तर ही पूर्व परिस्थिती उद्भवली असती का, हा प्रश्न माझा प्रशासनाला आहे. त्याचबरोबर हे जे केविलवाडे प्रयत्न केले गेले दाखवलं गेलं, मात्र हे गाळ हा कमीत कमी 4 ते 5 महिने आधी हा काढणं गरजेचं होतं. काम सुरुवात व्हायला पाहिजे, जेणेकरून 1-2 महिन्यामध्ये ते सर्व गाळ काढला गेला असता, प्रॉपर नियोजन केलं गेलं असतं. म्हटलं नियोजन कोणतंही नाही, फक्त एक दाखवलं गेलं पाहिजे की हा आम्ही गाळ काढतो आहे, यासाठी फक्त हा दिखावा सादर केला गेला असं माझं मत आहे. मात्र हे ह्या वर्षी घडलं, पुढच्या वर्षी घडू नये. पुढच्या वर्षी 5 ते 6 महिन्याआधी गाळ काढून नागरिकांना एक खात्री द्यावी की जेणेकरून ह्या वर्षी पुढच्या वर्षी पूरपरिस्थिती उद्भवणार नाही, एवढीच माझी मागणी आहे. सर्व राजकीय पक्ष प्रयत्न करत होते, तसेच आम्ही देखील हा गाळ काढावा यासाठी गेले 1.5 वर्ष आम्ही प्रयत्न करतो आहे, आणि त्यासाठी आम्ही आंदोलन देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने केलं. मात्र आमच्यावरती तेव्हा गुन्हे दाखल केले गेले. आम्ही जवळजवळ 10 ते 12 जणांवरती गुन्हे दाखल केले गेलेले आहेत. काही हरकत नाही, आम्ही जनतेसाठी असतो, सेवा कार्य करत असतो, जनतेसाठी नेहमी आंदोलनं करत असतो. मात्र आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचा गुन्हे दाखल केला तरी काही हरकत नाही, मात्र हा गाळ पूर्ण निघाला पाहिजे आणि लोकांना, व्यापाऱ्यांना एक तुम्ही शाश्वती दिली पाहिजे की जेणेकरून ते गाळ पुन्हा पाणी भरणार नाही. येणारा हा वारंवार पूर हा सतत खेडवासियांना धोक्याची पातळी समजली जाते. त्याचं कारण म्हणजे खेड जगबुडी नदीतील गाळ. हा गाळ नुसतं काढला गेला आहे, त्याचं निमित्त करण्यात आलेलं आहे, जेणेकरून हा 2.5 कोटी रुपये जो खर्च केला आहे त्याचं लोकांची भुरी करण्याचं काम हे प्रशासनाने केलं आहे. आमच्या करातून गेलेला पैसा हा फुकट गेल्याचं हे दृश्य दिसत आहे. जर शासनाला जर गाळ काढायचा असेल तो किमान 6 महिने आधी काढला गेला पाहिजे होता. प्रशासनाने हा गाळ जो काढला आहे त्याचा दिखावा न करता किमान 6 महिने काढून लोकांना समाधानकारक उत्तर द्यावं, आणि जेणेकरून हा व्यापाऱ्यांना वारंवार वार्षिक जो त्रास होतो आहे तो प्रशासनाने बंद करण्यासाठी हा पुराचा गाळ पूर्ण काढावा ही विनंती आहे, नुसता देखावा न करता. याही वर्षी काही लोकांचा, व्यापाऱ्यांचं नुकसान झालं, रहिवाशांचं नुकसान झालं, परंतु गणपतीनंतर म्हणा किंवा थोडी परिस्थिती सुधारल्यानंतर शासनाच्या माध्यमातून आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून पूर्णपणे 7 किलोमीटरचा जेवढा गाळ काढणं, जास्तीत जास्त जेवढा गाळ काढता येईल तेवढा गाळ काढून आपल्याला दिलासा मिळणार आहे. आणि त्यासाठी आपण लागणारे प्रयत्न सर्वजण करणारच आहोत. त्यासाठी लागणारा जो 3 कोटीचा निधी आहे आणि उर्वरित जो 2-3 कोटीचा निधी आहे तो शासनाकडून आपल्याला निश्चितपणे मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था झालेली आहे. त्यावेळेला ह्यावर्षी त्रास झाला ही गोष्ट जरी खरी असली तरी आपण आता सर्वांनी समजून घेऊन ज्यावेळेला परत सुरुवात होईल त्यावेळेला त्यातला गाळ काढायला सर्वांनी मदत तर केलीच पाहिजे, आणि आपण त्यांच्यासोबत राहून एवढा गाळ काढावा अशी आपण सर्वांस माझी नम्र विनंती आहे. महत्त्वाचं म्हणजे अनेक स्थानिक लोक स्वतःहून या नदीतील गाळ काढण्यासाठी पुढे येत आहेत, मात्र प्रशासन त्यांची कित्येक वर्ष दखलच घेत नाही. आधी CRZच्या लाल फिरीत अडकलेला जगबुडीच्या गाळाचा प्रश्न आता कुठेतरी मार्गी लागलाय. मात्र गाळ काढण्याचं काम नियोजनबद्ध होत नसल्याचा आरोप देखील आता स्थानिकांकडून केला जातोय. आता जगबुडी नदी गाळमुक्त कधी होणार
कधी मोकळा श्वास घेणार आणि दरवेळी पुराच्या पाण्यात व्यापाऱ्यांचे होणारे अतोनात नुकसान कधी टळणार याकडे सगळ्यांचं आता लक्ष लागून राहिलंय.